सुंदर अशी सकाळ आणि त्यात हे अशी रंगीबिरंगी फुलं आणि झाडं हे आपले सगळे पाहिल्यानंतर मन अगदी प्रसन्न होऊन जातं. आणि अशा सकाळी अशा मस्त पक्ष्यांच्या किलबिलाटमध्ये सकाळची जी आपण झाडझूड करतो किंवा मग सकाळचा जो कचरा काढतो तो आणखीन खूप प्रसन्न करून जातो. सगळं छान क्लीन झाल्यानंतर आपल्याला अजून छान फ्रेश वाटतं आणि अजून आपण उत्साही होऊन सगळे कामं आवरतो. नमस्कार मंडळी, दंडवत प्रणाम सगळ्यांना. मी प्रीती, तुमचं मराठी प्रीतीमध्ये खूप मनापासून स्वागत करते. सकाळी सकाळी सर्वात आधी उठल्यानंतर मस्तपैकी मागचा आणि पुढचा जो पोर्च आहे तो झाडून घेतला आणि पुसून घेतला. त्याच्यानंतर मग मस्त आंघोळ करून आली आणि देवपूजा केली. आज छान असे केस धुवून टाकले आणि म्हटलं चला आता घरं पण झाडून घेतले आणि मग घरं पुसून घेत आहे. तर आता बाकीचे कामं आवरून झाले आहेत. म्हटलं फटक्यात आता कपडे लावून देते मशीनमध्ये, कारण मग पावसाचं तुम्हाला माहितीच आहे सगळ्यांना, पावसाचे काय चालू आहे वांदे. तर अगदी म्हणजे दिवसभरामध्ये तो 7-8 वेळेस काय तर किती वेळेस घडी परत असे कपडे काय ते सुकूच देत नाही. आता पाऊस असं झालेलं आहे जसं मुंबई पुण्यासारखं पाऊस आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये पडतोय यावर्षी. मध्ये येणार आहे आज फेशियल वगैरे ना. वाटत नाही असणार ना, गोड वाटत मी तिने आयफोन 100 बोलवलाय. दाखवू का? चले इतकं बेकार म्हणजे हो का. तर आता बट्टी करून घेण्यासाठी मी घेतली आहे पोळींची कणिक आणि त्याच्यामध्ये घेतले आहे मी 2 चमचे ओवा. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घेतलं आहे आणि सोडा घेतलेला आहे 2 चिमूटभर असा. आणि मग मोठ्या 2 चमचे तेलसुद्धा टाकून घेतलं आहे आणि 1 चमचा हळद टाकायची आहे. कलर येण्यासाठी थोडीशी हळद आता मळून घेते. तर आता आपल्याला करून घ्यायची आहे बट्टी. आणि मागच्या वेळेला काही ताईंनी कमेंट केली होती की बट्टीची रेसिपी दाखवजा. तर भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या बट्टी आपण करू शकतो. तर आज हा एक प्रकार तुमच्यासोबत मी शेअर करते. आता कणिक मळून घेते. साईडला इकडं आपलं हे वरण झालेलं आहे, इकडं हा भात झालेला आहे, गंगाफळची भाजी पण झालेली आहे. आता बट्टी बनवून घेते आणि वाफायला लावून देते. चला मग आपण एवढी कणिक मळून घेऊ आणि मग भेटू थोड्या वेळात. आता आपण 5 मिनिटं ही कणिक अशीच राहू देऊ. तोपर्यंत इकडे हे पाणी गरम व्हायला ठेवून देते. तोपर्यंत ही बाकीची तयारी करून ठेवते. भांड्यांना तेल लावून ठेवते. भूक लागली जोराशी. माझा पेपर सुरू व्हायचा पहिला पेपर असतो ना, पहिला पेपर सायन्सचा झाला, मग मराठीचा झाला. तो पेपर मॅमने क्वेश्चन पेपर काय दिला तेव्हा मला भूक लागून गेली. नुसतं पोट वाजायचं माझं. जेव्हा तुम्हाला टिफिन देतो ना तेव्हा खात नाही. आता हे पास असतं मुलांचं. 10 वाजेपर्यंत काव्या घरी येणार होती कृष्णा आणि म्हटली की मम्मी टिफिन देऊ नको म्हणे. आणि आता सांगते की मला भूक लागली होती. तर ठीक आहे आता पटक्यात बनवते आणि त्यांना जेवायला वाढेलच. अशी लाटून घ्यायची आता पोळीसारखी आपल्याला आणि वरतून तेल लावून घ्यायचं. एकदम पातळ लेअर लाटून घ्यायचे. आता इकडं ना तेल लावून घ्यायचे मस्त.
असं गोल गोल करून घ्यायचंय पूर्ण जाळं आणि पुन्हा असं करून घ्यायचं. आता याच पद्धतीने मी या सगळ्या बट्ट्या करून घेते आणि वाफायला ठेवून देते. त्याच्यानंतर मग तळेल ना तेव्हा दाखवेल तुम्हाला. ठीक आहे. आणि झालेल्या आहेत बट्ट्या आता मस्त. आता आपण काढून घेऊया ना. पप्पांना साधं आवडतं ना. आणि रवा टाकला असं छान येतात. मागच्या वेळेला अशाच केलं. मला पातळ वरणामध्ये खूप आवडत. हा तळेल बट्ट्यांपेक्षा आता अंगापासून मला ते तोही व्हिडिओ एखादा घेऊन द्यावा. बाळा घेऊ देत नाही. अरे एखादी साधी काळ्या बेंद्र्या हे पाशे मस्त पूड पूड येतात छान. आणि ते तळले की खूप मस्त लागते. तेल गरम झालेलं आहे आता. आणि आता इकडे मस्त छान कुरकुरीत अशी बट्टी आपली तळून झालेली आहे. आणि तुम्ही बघताय की किती मस्त अशी कुरकुरीत अशी बट्टी झालेली आपली. आणि फक्त गव्हाचं पीठ आहे, त्याच्यात दुसरं काहीच नाही टाकलेलं, रवा वगैरे. तर अशी तुम्ही करू शकता. आणि बट्ट्या होतच होत्या तोपर्यंत पप्पांचा टाईम झालेला होता जेवणाचा. मग पप्पा आले तर त्यांना वाढून दिलं आधी. आणि तुम्ही बघा हॉलमध्ये सकाळी किती आवरलं मी. पण मुलं आले ना, सगळं त्यांचे बॅग इकडं, ते युनिफॉर्म, ते चटई उचलून कुठं असे सगळं पसारा करून टाकतात हे मुलं. पण ठीक आहे, आता आल्याबरोबर पण त्यांच्या मागे लागायला वेगळं वाटतं जरा. सांगतो आपण, पण मग आल्या आल्या ते पण रिलॅक्स होतात बिचारे. सकाळपासून गेलेले असतात, अभ्यास वगैरे करतात, हे करतात त्याच्यासाठी. पप्पांना जेवायला वाढलं आणि तोपर्यंत इकडं निघाली मी यांचा टिफिन देण्यासाठी. कारण आता वाजले होते 11:30 आणि साधारण ते 1-1:30च्या दरम्यान असं जेवण करत असतात. पण म्हटलं अजून पार्लरमध्ये क्लायंट आलं की नंतर जमणार नाही टिफिन द्यायला जायचं. आणि बट्टी करायची होती आज. मग यांना म्हटलं मी गरम गरम टिफिन घेऊन येईल तुम्हाला. कारण एवढं सकाळी 9 वाजेपासून मी करून ठेवेल आणि तुम्ही जेवायला 1:30ला 2ला असंच बसाल. म्हटलं त्याच्यापेक्षा मी तुमच्या जेवणाच्या अर्धा-1 तास आधी घेऊन येईल. म्हणजे मग तुम्ही पण छान गरम गरम वरण आणि बट्टी खाल. असं म्हणून मग मी आयत्या वेळेवर गेली टिफिन देण्यासाठी.
हा ते मग ठेवून द्या आता टिफिन घेऊन आलो आम्ही यांचा आणि तोपर्यंत मम्मीने ना भांडे घासून ठेवले. आता मी मस्त धुवून घेते कारण ना माझ्याकडे क्लायंट येणार आहेत, पार्लरमध्ये फेशियल आहेत माझ्याकडे, त्याच्यामुळे मग आज मम्मीने मला मदत केली भांडे धुवून लागल्या. तर आता मी पण एवढे धुवून घेते आणि त्याच्यानंतर जेवण करू, मग तोपर्यंत क्लायंट येईलच आपलं. चला मग भेटूया थोड्या वेळानंतर. तर आता भांडे धुवून झाले माझे आणि मशीनमध्ये कपडे लावले होते. बाकीचं आवरते तोपर्यंत मस्तपैकी कपडे पण धुवून झालेले आहेत आणि जे बाकीचे हाताने धुवायचे कपडे ते बाकी आहेत अजून, म्हणजे सगळेच मी मशीनमध्ये टाकत नसते. बाकीचे काही सॉक्स इनर्स वगैरे असतात ना, तर व्हाईट कपडे ते मी हातानेच धुवत असते. तर ते बाकी आहेत, ते थोड्या वेळाने धुवेलच. आणि आता हे जे कपडे आहेत धुवून झालेले ते वाळायला टाकून देते, म्हणजे मग पावसाच्या आधी सुकून जातील ते. आणि हे आज भरपूर सारे भांडे होते, मम्मींची मदत झाली, मम्मींनी आज घासून दिले आणि मग मी धुवून टाकले सगळे भांडे. तर आता वाजले आहेत 12:30 दुपारचे आणि कपडे वगैरे माझे टाकून झालेले आहेत, भांडे पण धुवून झालेत बाकीचे. आता जेवायला बसतो आणि आता क्लायंट येणारच आहे. इकडं कृष्णा पण थांबलेली जेवणासाठी, तर तिचा पण क्लास आहे, केशवचा क्लास आहे, त्याच्यासाठी पण त्यांना तयार करते. आता फटक्यात आधी जेवण करते, फटक्यात नाही म्हणजे आरामात जेवण करते, मस्त भूक लागली आता. आणि वरणबट्टी खायची आज आहे ना कृष्णा? बघ सांगशील तुझा रिव्ह्यू कशी झाली बट्टी. चला मग या तुम्ही पण जेवायला. स्वयंपाक सगळा आता आम्ही बसणार होतो जेवायला. केशवचं जेवण झालेलं आहे आणि कृष्णा थांबलेली आपल्यासाठी आणि म्हटलं वाढू जेवायला, पण तोपर्यंत केशव म्हणतोय माझं पोट दुखतंय म्हणे मम्मा. म्हटलं जरा बेटा पड तू, आता थोडा आराम कर, जेवण वगैरे झालंय म्हटलं तुझं, आता तू थोडंसं झोपून राहा. आता तो तिकडं सोप्यावर लोळला आहे, तोपर्यंत आम्ही पण जेवण करतो. पण मग कसं असतं ना, मुलांचं काही दुखत असलं की आपलं काही चित्त लागत नाही, असं होऊन जातं. तर मी तुम्हाला म्हटलं होतं की तुमच्या आजच्या व्हिडिओमध्ये ज्या काही कमेंट येतील त्या मी वाचून दाखवेल आणि तुम्ही मला तुमचे छंद पण सांगा. आणि असं पण विचारलं होतं की तुम्ही माझे व्हिडिओ पाहून बोर होत नाहीत ना, असं पण विचारलं होतं. तर त्यासाठी ज्या काही कमेंट आलेल्या आहेत त्या मी तुम्हाला आता वाचून दाखवणार आहे. तर पहिली कमेंट आहे साक्षी पाटील या ताईंची आहे. त्या म्हणतात खूप छान व्हिडिओ आहे आणि तुझा व्हिडिओ पाहून मला पण काम करण्यासाठी मोटिवेशन मिळतं. तर थँक्यू ताई, तुम्ही एवढी छान कमेंट केली त्याबद्दल. आणि त्या म्हणतात की अजून एक ताईंची कमेंट आहे आशा साळुंके, सुरतवरून आहेत त्या, थँक्यू ताई. परत दुसरी आहे मयुरी चव्हाण, नेहमी ज्या ताईंची कमेंट येते त्या ताई आहेत या मयुरी चव्हाण म्हणून. छान व्हिडिओ असतात ताई, तुमचे रुटीन पण छान असतं, धन्यवाद ताई. तर पुढची कमेंट आहे अपूर्वा अंधारे. या ताई म्हणतात हाय ताई, मी शेगावला असते अहमदनगर, मी पण मानभाव पंत आहे, मला तुमचे व्हिडिओ आवडतात, धन्यवाद ताई. पुढची कमेंट आहे भारती बोरसे. या ताई म्हणतात, या ताईंची पण आपल्याला नेहमी कमेंट असते, दंडवत ताई तुमचा व्हिडिओ खूप छान आहे, बोर होत नाही आणि मी भडगावला राहते, बाहेर फिरायला जाणे मला आवडतं. ताई तुम्ही खूप मेहनत करता, भांड्यासाठी हाऊस हेल्पर ठेवा, तुम्हाला पार्लरला वेळ देता येईल. थँक्यू ताई, तुम्ही एवढी काळजी करताय त्याच्यासाठी. पण मी ना भांड्यांसाठी मागे ठेवली होती हाऊस हेल्पर, पण त्यांचं ना कामच आवडायचं नाही मला, म्हणजे त्यांची भांडे वगैरे धुतलेलं मला काही आवडायचं नाही, मग मी त्याच्यामुळे सोडून दिली आणि म्हटलं जाऊ दे, वेळात वेळ काढून आपणच करून घेत जाऊ कामं असं म्हणून. आणि नेमकं काय होतं माहितीये का, भांडेवाली आपण जर कधी लावली समजा हेल्पर, तर सणाच्या दिवशी किंवा मग आपल्याकडे जेव्हा पाहुणे मंडळी वगैरे येतात नेमकं तेव्हाच ते सुट्टी घेतात आणि जेव्हा जास्त गरज असते तेव्हा ते राहत नाही, तर मग आपली उगाच चिडचिड होते आणखी, त्याच्यामुळे मग मी काही लावली नाही. पुढची कमेंट आहे प्रथमेश पार्थ या नावाची. छान असतात ताई तुमचे व्हिडिओ, मी पण पाहते, मी अमळनेरला राहते. हो का, या ताई पण अमळनेरच्या आहेत, पण मी विचारलंय मी त्यांना तुम्ही कुठं राहतात असं. थँक्यू ताई, तुम्ही छान कमेंट केली म्हणून. पुढची कमेंट आहे कोमल हिरे, यांची पण आपल्याला खूपदा कमेंट असते. ब्लॉग मध्ये ना काही पार्लर विषयी काही टिप्स सांगत जात आहेत. बरं ताई, सांगत जाईल, नक्कीच प्रयत्न करेल मी व्हिडिओमध्ये काही पार्लर विषयी मला वाटलं ना त्या काही टिप्स सांगण्याची. पण कसं असतं ना, बरं मी पुढे सांगते तुम्हाला, पहिले आधी कमेंट वाचून घेते सगळ्या.
राजपाल साळुंके यांची कमेंट आहे, हाय ताई, मी शिरपूरला राहते. तुमचे व्हिडिओ मस्त असतात. तुम्ही कपडे हाताने नका धुवू, तेवढा वेळ वाचेल. हो, आज मी ना काय केलं, तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओ. कपडे आज पार्लरमध्ये मला फोन आलेला होता, क्लायंट येणार होते फेशियल वगैरेचे, आणि आता कानबाई आहे त्याच्यासाठी खूप जण गावाला जाणार आहेत आणि त्याच्यासाठी मग पार्लरमध्ये येतात भरपूर जण. तर मग मी आज मशीनमध्येच लावून दिले होते कपडे. तर थँक्यू, तुम्ही एवढी काळजी घेता त्याच्यासाठी. तर पुढची कमेंट आहे शीतल म्हणून. या ताईंची पण आपल्याला नेहमी प्रत्येक व्हिडिओच्या खाली कमेंट असते. तर त्यांची कमेंट जरा मोठी आहे, मी वाचून दाखवते तुम्हाला. हाय प्रीती, कशी आहेस? मी मस्त आहे ताई. आजचा व्हिडिओ ब्लर ब्लर दिसत होता. हो का? बरं, मी बघते काय प्रॉब्लेम झालाय ते. उकडलेल्या शेंगा मला खूप आवडतात. हो का? आमच्या घरी पण सगळ्यांनाच आवडतात. आणि मला तुझ्यासारखा व्हिडिओ छंद आहे जो मी नाही करू शकत. त्यासाठी हिंमत लागते जी तुझ्यात आहे. मी 2018 पासून ब्लॉगिंग बघते, भरपूर बघितले. माझी दीदी 5th ला होती तेव्हापासून, आणि आता ती 10th ला आहे. तिला पण खूप इंटरेस्ट आहे. अजून पण मला म्हणते, मम्मी तू पण ब्लॉगिंग स्टार्ट कर म्हणून, पण मी नाही करू शकत. संभाजीनगरला राहतो आम्ही. तू कंटिन्यू कर, मी तर बोर होणार नाही आणि तू खूप पुढे जाशील मला खात्री आहे, कारण दादांची साथ तुला आहे. शीतल वाविस्कर माझं नाव आहे. हो का? ह्या ताईंना मी ओळखते. थँक्यू ताई, तुम्ही किती मनापासून एवढी मोठी कमेंट, एवढा वेळ काढला तुम्ही इतकी मोठी कमेंट लिहिण्यासाठी, आणि तुमचे सांगितला छंद काय आहे ते. आणि तुम्ही पण सुरू करू शकता ताई. तुमचा छंद जो आहे ना ताई, तो तुम्ही जोपासू शकतात. म्हणजे तुम्ही पण व्हिडिओ ब्लॉगिंग वगैरे सुरू करू शकतात. बघा, ट्राय करून थोडेसे 2-3 व्हिडिओ वगैरे एडिट करून अपलोड करून, जर तुम्हाला जमलं, किंवा आठवड्यातून एक व्हिडिओ टाकत जा, असं काहीतरी करून बघा. म्हणजे तुमचे पण हौस पूर्ण होईल असं. आणि तुम्ही जे काही कॉम्प्लिमेंट दिलं ना मला, त्याच्यासाठी खूप मनापासून धन्यवाद. खरंच माझ्याकडे शब्द नसतात काही वेळेला. तुम्ही जे माझ्यासाठी बोलतात ना, त्याच्यासाठी काही शब्द नसतात. तर आता पुढची कमेंट आहे काफिया शेख. या ताई म्हणतात, तुम्हाला किती मुलं आहेत? काव्या आणि कृष्णा एकच आहेत का 2 नावं आहेत? मला 2 मुलं आहेत ताई, म्हणजे एक मुलगा आणि एक मुलगी. आणि कृष्णा माझ्या मुलीचं नाव आहे आणि केशव मुलाचं नाव आहे, असं आहे. तर पुढची कमेंट आहे, त्यांच्या चॅनलचं नाव व्यवस्थित दिसत नाही मला, प्रणय असं नाव आहे. तुम्ही कुठं राहता? आम्ही अमळनेरला राहतो ताई. पुढची कमेंट आहे प्रशांत पाटील. तुमचं वरचं घर दाखवा ताई व्हिडिओमध्ये. हो, मी जेव्हा होम टूर दाखवेल ना, तेव्हा तुम्हाला नक्कीच वरचं घर दाखवेल. वरची रूम म्हणजे आजीबाबांची बेडरूम आहे ती, तिथं फक्त एक रूम आहे वरती. आणि पुढची कमेंट आहे प्रिया ढोके या ताईंची. त्या म्हणतात, सासू सासरे पण असतात का? त्यांची तब्येत खराब असते का? हो ताई, सासू सासरे पण असतात आणि त्यांची तब्येत म्हणजे खराब असते असं नाही, पण आता जनरली सगळीकडे जे चालू असतं ते डायबिटीज, म्हणजे शुगर, बीपी वगैरे असे त्यांना त्रास आहेत, म्हणून थोडंसं वयोमानानुसार असं थोडी नरम गरम तब्येत असते. बाकी सगळं व्यवस्थित आहे, ते ठणठणीत आहेत सगळे. आणि अजून एका ताईंची कमेंट आहे कविता सानेर. ताई, सुतक असल्यावर देवपूजा चालत नाही. हा, हो ताई, तुमचं बरोबर आहे. सुतक असल्यावर जे अन्य देव जे असतात ना, म्हणजे तुमचे ते वारकरी संप्रदायाचे वगैरे जे असतात ना देवपूजा, त्यांना चालत नाही. मी मांडव पंथाची देवपूजा करते, त्याच्यामुळे मला चालते. तर एवढे आजच्या व्हिडिओसाठी कमेंट होत्या, आणि पुढच्या व्हिडिओला आणखीन ज्या कमेंट असतील ना त्या मी नक्कीच वाचून दाखवणार आहे. आणि एवढ्या होत्या आजच्या व्हिडिओसाठी आलेल्या कमेंट. तर मी जे विचारलेलं होतं त्याच्याबद्दल जास्त काही कुणी बोललं नाही. मला जाणून घ्यायचं होतं तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टींमध्ये आवड आहे, कोणाला काय आवडतं, कोणाला गाणी ऐकायला आवडतं, कोणाला काय काय करायला आवडतं, कोणाला वेगवेगळ्या रेसिपी बनवून खाऊ घालायला आवडतं, असं मला जाणून घ्यायचं होतं. आणि मग तेव्हा मी पण माझे छंद सांगणार होती, पण मला असं वाटतं की अजून मी काहीतरी दिवस थांबावं आणि मग तेव्हा मी माझे छंद सांगेल. तर ज्यांनी सांगितलंय, ज्या काही ताईंनी सांगितले, कुणाला फिरायला आवडतं आणि काही ताईंना व्हिडिओ घ्यायला, व्हिडिओ अपलोड करायला वगैरे असं आवडतं, तर तुम्ही वेळ काढा ताई तुमच्या याच्यासाठी, तुमच्या छंद जोपासण्यासाठी. नक्कीच तुम्हाला म्हणजे छान वाटतं आपले काही छंद आपण जोपासले ना. फक्त रोजचं मग ते काय करायचं, स्वयंपाक करायचा आणि सगळ्यांना जीव घालायचं, सगळ्यांचं मनासारखं करायचं, आणि मग आपलं काय, आपल्यासाठी पण आपण काहीतरी करायला पाहिजे, यासाठी मग आपण आपले छंद जोपासले पाहिजे असं मला वाटतं. आणि एका ताईंची जी कमेंट आहे ना की पार्लरच्या काही टिप्स सांगा असं म्हणून,
तर त्या मी जसं जेव्हा जी वेळ येत जाईल ना, तर जेव्हा काही मी पार्लरमध्ये ज्या दिवशी काही काम केलं किंवा काय असेल तर तेव्हा मी बरोबर तुम्हाला पार्लरच्या काही टिप्स पण शेअर करेन. तर चला मग मंडळी, आजचा व्हिडिओ आपण इथंच संपूया आणि अजून एका छानशा व्हिडिओमध्ये आपण भेटूया. तोपर्यंत